मविप्र संस्थेवरचा कर्जाचा बोजा कमी करण्यात विद्यमान संचालक मंडळाला यश आले असून नजीकच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची भूमिका मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी मंगळवारी नांदगाव येथे मांडली। मविप्र संचलित येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण कक्षाचे व औद्योगिक शिक्षण संस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन झाले। त्याप्रसंगी ॲडव्होकेट ठाकरे बोलत होते। सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या शैक्षणिक विकास कामांपैकी सर्वाधिक विकास कामे तालुक्याचे संचालक म्हणून अमित पाटील यांनी संचालक मंडळाकडे पाठपुरावा करून गेल्या 1.5-2 वर्षात नांदगावला विकास कामे खेचून आणली। हे कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांच्या कामाचा ॲडव्होकेट ठाकरे यांनी गौरव केला। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर होते। व्यासपीठावर माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर, माजी आमदार ॲडव्होकेट जगन्नाथ धात्रक, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम गुममोगल, रवींद्र बच्छाव, रमेश पिंगळे, डॉक्टर प्रसाद सोनवणे, जगन्नाथ निंबाळकर, शालिनी सोनवणे, विनोद चेलार, डॉक्टर सुधीर भामरे, विठ्ठल आहेर, विलास साळुंके, राजाराम गवांदे, डॉक्टर पी.व्ही. पगार, दिलीप पाटील, बाळासाहेब साळुंके, प्राचार्य डॉक्टर शिंदे, मुख्याध्यापक बी.पी. बिन्नर, के.के. तांदळे आदी उपस्थित होते। संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर, विजय काकळीज, प्रसाद सोनवणे आदींची भाषणे झाली। दत्तात्रय भिलोरे यांनी सूत्रसंचालन केले। कल्पना अहिरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। एका नव्हे तर 2 इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मविप्रचे संचालक मंडळ, त्यात अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नांदगाव शहराच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हटलं तर याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्माननीय सभापती बाळासाहेब क्षीरसागर, 2 माजी आमदार इथे उपस्थित आहेत, अनिल दादा आणि दात्रक साहेब सुद्धा घेता येणं शक्य आहे असं लक्षात आल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ओपीडी सेंटर सुरू करतोय। एक 3 दिवसापूर्वीच आपण मालेगावला, सोयगाव परिसरामध्ये एक ओपीडी सेंटर सुरू केलेलं आहे आणि आता हे दुसरं सेंटर नांदगावला आपण सुरू करतोय। म्हणजे संस्था केवळ शहरी भागातच काम करते असं नाही, तर ग्रामीण भागाकडे सुद्धा संस्थेचं चांगलं लक्ष आहे। इथं जे काही ओपीडी सेंटर सुरू होणार आहे त्याला भरपूर जागा आहे आणि त्या माध्यमातून काही आपल्याला 2-4 खोल्या या काय हे आपण बघणार आहोत। सीबीएसई स्कूलच्या बाबतीमध्ये 150 प्रवेश ऑलरेडी झालेले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की इतक्या कमी दिवसामध्ये आपण नुसती घोषणा केली आणि सुरू झाले। सध्या ते आपल्याला कॉलेजच्या आवारामधल्या एका इमारतीत ते आपण सुरू करतोय। त्या इमारतीची किरकोळ डागडुजी आपण त्या निमित्ताने करतोय, परंतु भविष्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या नॉर्म्सप्रमाणे त्या वर्गाची साईज असेल, लॅबोरेटरी असेल, खेळाचं साहित्य असेल किंवा पटांगण असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागतील आणि भविष्यामध्ये ते सुद्धा आम्ही नक्की करू असं याची सुद्धा खात्री या निमित्तानं आपल्याला देतोय। त्या पेशंटला पुढच्या काही उपचारांची गरज असेल तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या मेडिकल कॉलेजला आपण त्या पेशंटला घेऊन जाऊ शकतो, तिथं त्याच्यावरती उपचार करून त्याला पुन्हा तिथं आणून सोडू शकतो। अशा प्रकारची सुविधा आपण या निमित्ताने देणार आहोत। या ठिकाणी या तालुक्याचा आढावा घेताना बघा, आम्ही ते सांगितलं की मानगावला सुद्धा आपल्याला ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आहे, त्याची परवानगी आपण मागितलेली आहे आणि परवानगी मिळाल्यानंतर ते लवकरात लवकर सुरू करू। दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला जिथे जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांपैकी सगळ्यात जास्त काम आता नांदगावमध्ये सुरू आहे आणि याचं सगळं श्रेय अनिलला द्यावं लागेल। या तालुक्यामध्ये माझे विशेष ऋणानुबंध आहेत। माझ्या भावांची सासुरवाडी पण आहे, कवडे कंपनी, आणि अनिल दादा आमच्या वडिलांकडे ज्युनियर म्हणून काही काळ वकिली व्यवसाय करत होते, त्यामुळे सुद्धा एक वेगळा ऋणानुबंध या तालुक्याशी आमचा आहे। या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मोठी कामं कोणी केली नसतील आणि ते फक्त पूर्ण 300 नाही दादा, 293 सभासद असणाऱ्या संख्येत आणि एवढा मोठा निधी या ठिकाणी आपण देतोय। कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी आणतोय। आज ITIचं आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं। आता बदलत्या कालखंडामध्ये
नुसतं ग्रॅज्युएशन होऊन आपल्याला या ठिकाणी चालणार नाही, तर व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल या ठिकाणी वाढतो. आता पालक शून्य झाले, विद्यार्थी सुद्धा शून्य झाले. आपण काय नवीन इमारत, या दोन्ही इमारती ह्या गरजेच्या आहेत. स्थानिक संचालकांनी यामध्ये लक्ष घातलं, संचालक मंडळाने त्याची मंजुरी दिली. या अर्थानं आपला सर्वांची आदराचे भाव व्यक्त करेल. या निमित्तानं खूप बोलण्यासारखं आहे, पण अधिक भाष्य न करता पुन्हा एकदा आपला सर्वांची आदरभाव व्यक्त करतो, थांबतो. धन्यवाद. संबंध नाही, परंतु आठवड्यातून 2-3 पेशंट येतात आणि सांगतात का फोन करा, सांगा. याचाच अर्थ असा होतो की आरोग्य विभागामध्ये सुद्धा आपण नाशिक जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केलेला आहे. या ठिकाणी हे 2 भूमिपूजनाचे जे सोहळे होत आहेत, ITIचा विस्तारित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि आता अलीकडच्या काळामध्ये जी आरोग्य सेवा आपण इथल्या लोकांना उपलब्ध करून देत आहात, त्यामध्ये प्रामुख्याने मी या ITI इमारतीचं खास नामोल्लेख करेन. भाऊ 1999 मध्ये तत्कालीन संचालक स्वर्गीय साहेबरावांना पाटील यांनी या ITI मंजूर केली होती. म्हणजे शोकांतिका अशी भाऊ की ITIची इमारत तेव्हापासून म्हणजे आज 2099 ते आज 24 मध्ये म्हणजे ITI आपलं रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्षाचा साजरा करत असताना. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.